लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी, सागवानी बेड, डिझायनर कपाट, टीपॉय, डायनिंग टेबल, सोफा सेट, शोकेस इत्यादी फर्निचर, हॉटेल, कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव, दुमाला, पंढरपूर। आता गावोगाव आज सकाळपासून आम्ही आता या 22 गावातला दौरा सुरू केला। परवा 2 दिवस मोहोळ भागात होतो। लोकांमध्ये जे काही प्रश्न आज आहेत, मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दलचे प्रश्न आहेत, लाईट, शेतमालाचा भाव, याच्यामध्ये कुठेतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा विरोधकाच्या माध्यमातून एक गैरसमज पसरवले जात आहे। त्यामुळे आम्ही अशा बैठका घेतोय की ज्या माध्यमातून आमचे जे कार्यकर्ते आहेत, आमची जी यंत्रणा आहे संघटनेची, बूथची वगैरे, तिथल्या त्या यंत्रणा सक्षम करणं, त्याला कामाला लावणं आणि मग प्रमुख जे कार्यकर्ते गावातले आहेत की जे गावातल्या मतांवरती प्रभाव पाडू शकतात, मग त्यांचं जोपर्यंत क्लॅरिटी येणार नाही विचारामध्ये तोपर्यंत लोकांना सांगू शकणार नाही। तेव्हा आम्ही बसतोय, तास तास त्यांना सगळं समजावून सांगतो की मोदी सरकारने केलेली कामं, त्यामुळे सरकारला काम करताना मग पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, रस्त्याच्या योजना असतील, आज विम्याची योजना आहे, आरोग्याच्या योजना असतील, पेन्शन असेल, 80 कोटी लोकांना राशन असेल, ही सगळी कामं केंद्र सरकारच्या माध्यमातून निधीमधून केली गेली आहे। आज जवळजवळ 8-10 वर्ष झाली या तालुक्यात सगळं बागायत क्षेत्र आहे। लाईट बिला बाबतीमध्ये कुठेही सरकारनं तुमच्यावरती वरवंटा फिरवलेला नाही। शेतकऱ्याला जसं जमल तसं शेतकऱ्याकडनं पैसे वसूल करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे। पाणीपट्टी बाबतीत तीच परिस्थिती आहे। तुम्हाला 6 तास वीज आज एवढ्या परिस्थितीमध्ये पाणी टंचाई असताना सुद्धा सरकारनं उपलब्ध करून दिली। ऊसाचा भाव जो 1700-1800 होता तो आता 3000 पर्यंत नेला। या सगळ्या गोष्टी, ज्वारी, मका ह्यांचे भाव आज दुपटीनं जवळजवळ वाढलेले आहेत गेल्या 10 वर्षात। त्यामुळे लोकांनाही सांगितल्यावर त्यांचा प्रकाश पडतोय। खत मागले, बाबा खत परदेशात नाही येतं, त्याच्यावर सबसिडी सरकार किती देतं, खत बाजारात मिळत नव्हतं पूर्वीच्या काळात, लाठीमार करावा लागायचा, लाईन लावावं लागायची, आज तुम्हाला खत उपलब्ध होतंय। मराठा आरक्षणा बाबतीमध्ये पहिलं आरक्षण फडणवीस साहेबांनी दिलं, ते हायकोर्टमध्ये टिकलं, पुढे नाही टिकलं सुप्रीम मध्ये, आता परत आरक्षण दिलं। तर ते आरक्षण मिळेस तोपर्यंत तुम्हाला केंद्र सरकारनं 10% आरक्षण दिलं कायद्यामध्ये, ते लोकांना आम्ही सांगतोय। संविधान बदलणार म्हणून जी आज एक वेगळी वावटं उठवली जाते आहे, लोकांना आम्ही पटवून सांगतोय संविधान बदलू शकतो का असं कोणी, आणि त्याला 2/3 बहुमत लागतं, 2/3 राज्यांनी त्याला संमती द्यावी लागते। आणि मोदीजींनी सांगितलं की बाबासाहेब आंबेडकर जरी परत आपल्या पृथ्वीवरती आले, भारतामध्ये आले, तर ते सुद्धा संविधान बदलू शकणार नाही। आणि लोकांना आम्ही समजावून सांगतो बाबासाहेबांचा पराभव कोणी केला, बाबासाहेब स्मारक कोणी केली, बाबासाहेबांना भारतरत्न कोणी टाळलं, ओबीसी समाजाकरता, धनगर समाजाकरता आज घरकुलाची योजना आली, मग सारथी सारखं मंडळ असेल, अण्णासाहेब पाटील मंडळात होणारी मदत असेल, मुद्रामधली मदत असेल, विश्वकर्मा योजनेमधून होणारी 12 बलुतेदारांना मदत असेल, धनगर समाजाला इष्टीचं आरक्षण देण्यात येता अडचणीत म्हणल्यावर त्यांना इष्टीच्या सगळ्या सेवा सवलती देणं असेल, महिलांच्या बाबतीत महिलांची सगळ्यात महत्वाची कुठली अडचण आहे, सुरक्षेची आहे। आज देशातली महिला सुरक्षित आहे। महिलेला इष्टीमध्ये सवलत दिली, मुलींना 100% शिक्षण फुकट दिलं, मुलांना सवलती सगळ्या दिल्या। हे सगळं आम्ही समजावून सांगतोय समाजाला आणि लोकांना ते पटते। पटल्यानंतर त्यांना विचारतोय मी जाऊ का, आता तुम्ही करणार का? मग प्रत्येक 25, 30, 40, 50 मताला एक कार्यकर्ता अशा पद्धतीने आखणी करून ही निवडणूक आम्ही नेतो। ही निवडणूक विचाराची आहे। टीका करणे, शिव्या देणं, कुठेतरी आर्थिक प्रलोभन दाखवणं, जेवणं खाणं असल्या याच्यावरची निवडणूक नाही। तर देश आपल्याला पुढे न्यायचा आहे, त्याकरता मोदीजींनी हे काम केले, त्यांना अजून पुढे करायचं। तेव्हा आपण सगळे त्यांच्या मागे उभा राहू, त्यांना एक संधी देऊ। आता 50 वर्ष आपण संधी दिलेली आहे, त्यातनं झालेली प्रगती आणि या 10 वर्षात झालेल्या प्रगतीचा वेग जो आहे त्याची तुलना तुम्ही करा।
ही तुलना आम्ही लोकांसमोर मांडतोय। रस्ते किती वेगात होत आहे, अजून आपल्या गरजा काय आहेत, पुढे आपल्याला शेतीला पाणी परत पाहिजे, कारखाने सक्षम झाले पाहिजेत, आणि या सगळ्या गोष्टी आम्ही लोकांना सांगतोय। म्हणजे आम्हाला प्रतिसाद तरी चांगला वाटतोय आज। आणि कॉमन माणूस, सगळ्यात महत्वाचं जे आहे, सर्वसामान्य माणूस जो आहे, रेशन घेणारा, पेन्शन घेणारा, इतर सवलती मिळणारा, त्याच्या मनामध्ये आतमध्ये मोदी आहे। कोणी जरी काही म्हणलं तर त्याला विचारलं एकांतात हात टाकून खांद्यावर, काय करणार, ते म्हणतो मोदीला मत देणार। त्याला पक्ष माहित नाही, चिन्ह माहित नाही, त्यांना मोदी माहित। आणि ही सगळ्यात मोठी मला वाटते की या निवडणुकीची जमेची बाजू आहे। देखावा करण्यापेक्षा काय करण्यापेक्षा हा कॉमन माणसातनं जो उठाव आलेला आहे, कुठलीही लाट नाही आहे, पण सामान्य माणसाला वाटतं की मोदी आहेत तर आम्हाला चांगलं जगता येईल। आणि हा जो विश्वास 10 वर्षात मोदीजींना संपन्न करता आलाय, त्या विश्वासाच्या जोरावरती मला खात्री आहे 100% निवडणूक पुढे जाणार।